Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous pharmacognosy lecture we had started our last chapter, that is surgical fibers, sutures and surgical dressing. Okay. So in that chapter we had completed the surgical fibers part. Okay. Now we will start with the sutures and ligatures part. Okay. So these sutures are sterile threads, strings or strands specially prepared for use in surgery, meant for sewing tissues together. ओके, मग सुचर्स म्हणजे काय तर काय असतात, इट इज ॲन स्टराईल थ्रेड्स. ओके, स्टराईल म्हणजे काय तर त्याचं स्टरिलायझेशन केलेलं असतं, म्हणजे त्या थ्रेड्सला मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री बनवलेलं असतं. ओके, सो दीज आर द स्टराईल थ्रेड्स, स्ट्रिंग्स ऑर स्ट्रँड्स. ओके, आयदर ते थ्रेड्स असू शकतात, स्ट्रिंग्स असू शकतात किंवा स्ट्रँड असू शकतात. ओके, बट दोज आर स्टराईल इन नेचर. ओके, सो दिस सुचर्स आर स्टराईल थ्रेड्स, स्ट्रिंग्स और स्ट्रँड्स स्पेशली प्रिपेअर्ड फॉर यूज इन सर्जरी. ओके, सो कशासाठी हे सुचर्स यूज केले जातात तर स्पेशली सर्जरीसाठी यूज केले जातात. ओके, मग सर्जरीमध्ये त्याचा काय यूज असतो तर मेंट फॉर सिविंग टिश्यूज टुगेदर. ओके, सो टिश्यूज जे आहेत ते सीव करण्यासाठी म्हणजे एकत्र टाय करण्यासाठी म्हणजे थोडक्यात शिवण्यासाठी. ओके, स्टिच करण्यासाठी हे जे सुचर्स आहेत ते प्रिपेअर केले जातात. ओके, सो डेफिनेशन काय सुचर्सची, दीज आर द स्टराईल थ्रेड्स, स्ट्रिंग्स और स्ट्रँड्स अँड स्पेशली प्रिपेअर्ड फॉर यूज इन सर्जरी, मीन फॉर सिविंग टिश्यूज टुगेदर. So suture must necessary to possess the following properties. Okay, so they must be sterile and should cause no irritation. म्हणजे सुचर्स जे आहेत ते कसे असले पाहिजेत, स्टराईल असले पाहिजेत, मीन्स फ्री ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, अँड दे शुड कॉज नो इरिटेशन्स. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते ही सुचरची आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसते, सो दिस सुचर्स आर विथ द needle structure. Okay, so needles are required. Okay, and those are these fine threads, strings or the strands. Okay, and they are prepared for use in surgery for sewing tissues together. Okay, so with the help of needle काय केलं जातं, हे जे सुचर्स आहेत त्याने काय केलं जातं, टिश्यूज जे आहेत बॉडीमधले त्यांना शिवलं जातं. ओके, so this is the suture part. Okay, so this is the needle point, needle body, and this is the swagged end where this suture thread is get fixed. Okay, आणि मग विथ द हेल्प ऑफ निडल मग काय केलं जातं, बॉडीमध्ये सर्जरीच्या वेळी ज्या स्किनला कट दिलेलं असेल किंवा ज्या टिश्यूजला कट केलेलं असेल त्या टिश्यूजला एकत्र शिवण्याचं काम हे सुचरने केलं जातं विथ द हेल्प ऑफ निडल. ओके, सो दे पॉसेस म्हणजे ते डायरेक्ट ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत, म्हणजे दे मस्ट बी स्टराईल अँड शुड कॉज नो इरिटेशन. त्यांनी कोणतंही इरिटेशन, कोणतेही टॉक्झिक इफेक्ट जे आहेत, इरिटेशन आहे ते त्या पार्टवर शो केलं नाही पाहिजे. ओके, देन अनदर प्रॉपर्टी दॅट इन्क्लूड्स दिस शुड हॅव फायनेस्ट पॉसिबल गॉज अँड ॲडिक्वेट स्ट्रेंथ. ओके, सो बॉडी टिश्यूज सीव करण्यासाठी यूज केले जातात हे सुचर्स, त्याच्यामुळे त्यांचे जे गॉज आहे, डायमीटर जो आहे तो एकदम फाईन हवा. ओके, आणि स्ट्रेंथसुद्धा ॲडिक्वेट हवी, म्हणजे स्टिचिंग करताना मध्येच ते ब्रेक वगैरे होता कामा नये. सो ॲडिक्वेट स्ट्रेंथ हवी आणि त्यांचा जो डायमीटर आहे तो फाईन हवा. ओके, सो डायमीटर फाईन का गरजेचं आहे, कारण का शिवताना त्या टिश्यूजला कोणता डॅमेज होता कामा नये. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज दॅट इफ ॲब्झॉर्बेबल देअर टाईम ऑफ ॲब्सॉर्प्शन मस्ट बी नोन. ओके, सो पुढे आपण नंतरच्या पार्टमध्ये बघायचं आहे त्याचे डिफरंट टाईप्स. सो त्याच्यामध्ये ॲब्झॉर्बेबल टाईप ऑफ द सुचर असेल. ओके, सो ॲब्झॉर्बेबल म्हणजे काय तर स्टिच केल्यानंतर काही दिवसानंतर ते जे सुचर आहे, थ्रेड आहे तो काय होतो बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो. ओके, म्हणजे त्याला पुन्हा अनस्टिच करायची गरज नाही, म्हणजे टाके काढायची गरज लागत नाही, तो सर्टन टाईम पिरियडनंतर आपोआप बॉडी पार्ट्समध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातो. ओके, मग जर असं ॲब्झॉर्बेबल टाईप ऑफ सुचर असेल तर देअर टाईम ऑफ ॲब्सॉर्प्शन मस्ट बी नोन. मग त्याचा ॲब्सॉर्प्शन टाईम जो आहे, ओके, म्हणजे एकदा सीव केल्यानंतर किती दिवसानंतर तो बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे, तो ॲब्झॉर्प्शन पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. ओके, सो मग
त्याच्यामुळे काय होतं की जनरली तुम्ही बघितलात आपण आपलं एखादं मेजर किंवा मायनर ऑपरेशन झालं असेल तर त्या पेशंटला थोड्या दिवसानंतर बोलवलं जातं आणि चेक केलं जातं टाक्याची कंडिशन कशी आहे, म्हणजे ते जर ॲब्झॉर्बेबल असतील तर ते ॲब्झॉर्ब झालेत की नाही व्यवस्थित, ओके, कोणतं इन्फेक्शन तिथे आहे की नाही ते चेक केलं जातं. ओके, इफ नॉन ॲब्झॉर्बेबल जर सुचर्स असेल, थ्रेड असेल, तर मग ते सर्टन टाईम पिरियडनंतर काय केलं जातं, म्हणजे टिश्यूज व्यवस्थित एकमेकांना सीव झाल्यानंतर काय केलं जातं, ते जे थ्रेड्स आहेत ते कट करून त्यांना बाहेर काढलं जातं. ओके, आणि जर ॲब्झॉर्बेबल सुचर्स असतील तर त्यांचं टाईम ऑफ ॲब्सॉर्प्शन माहीत असणं गरजेचं आहे. ओके, द नेक्स्ट प्रॉपर्टी इज दॅट दे आर इंटेंडेड टू बी यूज फॉर वन ओकेजन ओनली. ओके, मग हे सुचर्स जे आहेत ते एकच वेळेला फक्त आपण यूज करू शकतो. ओके, म्हणजे एका पेशंटला आपण जर स्टिचिंगसाठी थ्रेड यूज केला असेल नंतर तोच थ्रेड जर आपण दुसऱ्या पेशंटला, तर असं करता येत नाही. ओके, सो इट इज अन इंटेंडेड टू बी यूज फॉर वन ओकेजन ओनली, फक्त एकदाच थ्रेड तो आपण यूज करू शकतो. ओके, सो दीज आर द सर्टन प्रॉपर्टीज विच इज रिक्वायर्ड विच मस्ट पॉझेस बाय दॅट suture. Okay, then suture are used for sewing or the stitching together tissues like skin, muscles or tendons by using needle. मग हे सुचर्स काय काम करतात, तर ते सिविंग और स्टिचिंग टुगेदर द टिश्यूज. ओके, सो टिश्यूज जे आहेत त्यांना एकत्र स्टिच करून ठेवायचं काम सुचर्स करतात. ओके, मग कोणते कोणते टिश्यूज आहेत, त्याच्यामध्ये स्किनचे टिश्यूज आहेत, मसल्स आहेत, टेंडन्सचे टिश्यूज आहेत. ओके, सो विथ द हेल्प ऑफ निडल काय केलं जातं, सुचर्सने त्या टिश्यूजचं स्टिचिंग केलं जातं. ओके, सो आपण सुचर्सचं इथे स्ट्रक्चर बघितलेलं आहे. अशी निडल यूज केली जाते आणि त्याने काय केलं जातं, जिथे स्किनला डॅमेज झालेला आहे, कट पडलेला आहे, ओके, सो तिथे विथ द हेल्प ऑफ निडल काय केलं जातं, सुचर्स थ्रेडने ते टिश्यूज जे आहेत त्यांना टाय केलं जातं, सीव केलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज लिगेचर्स. मग लिगेचर्स म्हणजे काय, तर लिगेचर्स आर यूज टू टाय अँड कन्स्ट्रिक्ट. ओके, सो लिगेचर्स हे सुद्धा थ्रेड असतात. ओके, लाईक सुचरसारखेच असतात, बट दे आर यूज टू टाय अँड कन्स्ट्रिक्ट द ब्लड वेसल्स, ब्लड वेन, आर्टरीज अँड नो निडल इज यूज. ओके, मग हे लिगेचर्स काय केले जातात, कशासाठी यूज केले जातात लिगेचर्सचे थ्रेड, तर एखादी ब्लड वेसल्स असेल किंवा आर्टरीज असेल त्याला टाय करून ठेवण्यासाठी आणि त्यांना कन्स्ट्रिक्ट करण्यासाठी जनरली हे लिगेचर्सचे थ्रेड यूज केले जातात. ओके, मग लिगेचर्सचे थ्रेड यूज करताना निडल यूज केली जात नाही. ओके, सो डायरेक्ट थ्रेड यूज केला जातो. सो डिफरंट टाईप ऑफ नॉट यूज केल्या जातात आणि त्याने काय केलं जातं, तर ब्लड वेसल्स किंवा आर्टरीज ज्या आहेत त्या टाय केल्या जातात किंवा होल्ड करून ठेवल्या जातात. ओके, सो ह्या पर्पजसाठी टाय करण्यासाठी, कन्स्ट्रिक्ट करण्यासाठी ब्लड वेसल्स जे आहेत, आर्टरीज ज्या आहेत त्याच्यासाठी मग लिगेचर्सचे थ्रेड यूज केले जातात. ओके, सो मेजर डिफरन्स जर आपण सुचर आणि लिगेचर्समध्ये बघितला तर दोन्ही थ्रेड आहेत. ओके, सो दोन्हीमध्ये ह्या ज्या मगाशी आपण ज्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत, स्टराईल असणं गरजेचं आहे, इरिटेशन त्यांनी करता कामा नये, ॲडिक्युएट स्ट्रेंथ हवी, फाईन गॉज हवा त्यांचा, राईट, त्याच्यानंतर जर ॲब्झॉर्बेबल असतील तर त्यांचा ॲब्झॉर्प्शन टाईम माहिती हवा. ओके, आणि दोज आर इंटेंडेड फॉर सिंगल यूज ओनली, राईट. सो ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या दोघं पण पजेस करतात. ओके, बट मेजर डिफरन्स इज दॅट विथ सुचर्स वी यूज द निडल and with ligature we does not use the needle. Okay, so ligatures are directly used by applying the knot. Okay, and they just used to tie and constrict these blood vessels and arteries, right, and the sutures are used to sew or stitch the tissues together. Okay, by using the needle. Okay, so this is the image that shows the suture. So this is the suture thread and this is the needle. So with the help of needle that suture thread is get used. Okay, so here it is the proper definition. So ligature is specially prepared and sterilized thread which is used to tie a blood vessels. Okay, so आता तुम्हाला इथे ही इमेज बघितल्यानंतर आयडिया येईल की हे जे लिगेचर्स जे आहेत की जे विदाऊट निडल यूज केले जातात ते फक्त असे जे ब्लड वेसल्स जे आहे ते टाय करण्यासाठी किंवा कन्स्ट्रिक्ट करण्यासाठी, म्हणजे फक्त गाठ मारून त्यांना काय केलं जातं, त्या ब्लड वेसल्स टाय केली जाते किंवा कन्स्ट्रिक्ट केली जाते. ओके, सो ह्या पर्पजसाठी लिगेचर्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो दिस लिगेचर इज स्पेशली प्रिपेअर्ड अँड स्टरिलाइज थ्रेड विच इज यूज टू टाय अ ब्लड वेसल्स. ओके, मग सुचर्समध्ये आपण बघायला तर सुचर इज स्पेशली प्रिपेअर्ड
and sterilized thread which is used to sew the tissues together. ओके, मग आता इथे तुम्हाला दिसतंय की असं जेव्हा टिश्यूज डॅमेज झालेला असेल किंवा टिश्यूजला कट गेला असेल तर त्याला स्टिच करण्यासाठी, टाके घालण्यासाठी मग सुचर्स यूज केलं जातं. आणि सुचर कसं आपण सुचर यूज करू शकतो तर विथ द हेल्प ऑफ नीडल. ओके, आणि असं मग स्टिच केलं जातं तो पर्टिक्युलर टिश्यूज, तो एरिया. ओके, सो प्रॉपर्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. दे हॅविंग अ स्टरिलिटी, देन दे पॉझेस द ॲडिक्युएट मेकॅनिकल स्ट्रेंथ, then they does not cause any kind of irritation to the particular applied area, right? They possess the fine gauze, then time of absorption will be known if they are absorbable type of sutures. Okay, then next okay, so next part is sutures may be prepared from intestinal tissues and tendons of animals. ओके, मग हे जे सुचर्स आहेत, हे जे फाईन थ्रेड्स आहेत, ते कसे प्रिपेअर केले जातात तर दे बी प्रिपेअर्ड फ्रॉम द इंटेस्टिनल टिश्यूज अँड टेंडन्स ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स अँड व्हेजिटेबल फायबर्स, कॅमल हेअर, ह्युमन हेअर, सिंथेटिक थ्रेड्स ऑर द मेटॅलिक वायर्स. ओके, मग हे जे फाईन थ्रेड्स आहेत ते कसे प्रिपेअर केले जातात तर जनरली दोज सुचर्स are prepared from the intestinal tissues. ओके, सो किंवा टेंडन्स ऑफ ॲनिमल्समध्ये इंटेस्टाईन टिश्यूजपासून हे फाईन थ्रेड्स प्रिपेअर केले जातात, किंवा ॲनिमल्समध्ये जे टेंडन्स आहेत, ओके, मसल्स आहेत, त्याच्यापासून टेंडन मसल्सपासून हे सुचर्स प्रिपेअर केले जातात, किंवा बर्ड्समध्ये जे त्याचा इंटेस्टिनल पार्ट आहे किंवा टेंडन्सचा पार्ट आहे त्याच्यापासून हे सुचर्स प्रिपेअर केले जातात. व्हेजिटेबल फायबर्स त्याच्यापासून प्रिपेअर केले जातात. कॅमल हेअर म्हणजे उंटाचे केस, त्याच्यानंतर ह्युमन हेअर्स म्हणजे आपल्यासुद्धा हेअर्स ॲज एन सुचर म्हणून यूज केले जातात. देन सिंथेटिक थ्रेड्स ऑर मेटॅलिक वायर्स. ओके, सो सिंथेटिक जे थ्रेड्स प्रिपेअर केलेले आहेत, नायलॉन वगैरे आपण बघितलेलं आहे, नायलॉन, टेरिलॉन, ऑर्लॉन. ओके, सो ते थ्रेड्ससुद्धा ॲज एन सुचर यूज केले जातात, ऑर द मेटॅलिक वायर्स. ओके, सो मेटलपासून सुद्धा असे फाईन थ्रेड्स प्रिपेअर केले जातात आणि ते ॲज एन सुचर म्हणून यूज केले जातात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲब्सॉर्प्शन, दॅट इज okay, just wait. So depending upon their characteristics of absorption, that is digestion in the tissues of the body, sutures are known as absorbable or non-absorbable. ओके, मग हे जे सुचर्स आहेत त्याला दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे अकॉर्डिंग टू देअर ॲब्सॉर्प्शन. ओके, म्हणजे ते बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहेत की नाहीत, म्हणजे बॉडीच्या टिश्यूजकडून त्याचं डायजेशन होणार आहे की नाही, त्याच्यावरून त्याचं दोन टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, ॲब्झॉर्बेबल सुचर्स अँड non-absorbable sutures. Okay, so various methods are used. सो आपण जर ॲब्झॉर्बेबल सुचर्स बघितले तर ॲब्झॉर्बेबल सुचर्स अँड डायजेस्टेड इन द बॉडी टिश्यूज ऑफ द बॉडी. सो दिस ॲब्झॉर्बेबल सुचर्स आहेत विच आर गेट ॲब्झॉर्ब्ड इन टू द बॉडी टिश्यूज. ओके, ऑर गेट डायजेस्टेड इन टू द टिश्यूज ऑफ बॉडी. ओके, सो त्याचं एक्झाम्पल आपण बघायचं झालं तर सर्जिकल कॅटगट, कांगारू टेंडन्स, synthetic absorbable polymers. Okay, so those comes under the absorbable sutures. Okay, सो ॲब्झॉर्बेबल सुचर्सचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे, स्टराईल कॅटगट आहे, देन स्टराईल रिकन्स्टिट्युटेड कोलॅजन फायबर आहे विच इज यूज ॲज अन ॲब्झॉर्बेबल सुचर्स. ओके, सो स्टराईल कॅटगटमध्ये स्मॉल इंटेस्टाईन ऑफ शिपपासून प्रिपेअर केलेले थ्रेड्स आहेत, ऑक्स ऑर अपेंडिस ऑफ डिअर ह्याच्यापासून प्रिपेअर केलेले थ्रेड्स ॲज अन ॲब्झॉर्बेबल सुचर म्हणून यूज केले जातात. ओके, इन केस ऑफ नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स नॉट ॲब्झॉर्ब, रिमेन इन द बॉडी अँड टू बी रिमूव्ड आफ्टर वोंड हिलिंग. ओके, मग हे नॉन ॲब्झॉर्बेबल टाईप ऑफ सुचर्स असतील तर ते काय होतात, बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. ओके, सो स्टिच केल्यानंतर सर्टन पिरियडनंतर त्यांना बॉडीच्या त्या टिश्यू पार्टपासून रिमूव्ह करणं गरजेचं आहे. ओके, सो जखम बरी झाल्यानंतर ते वूंड जिथे टाके मारलेला जो पार्ट आहे तिथून ते टाके जे आहेत ते काय केले जातात, अनस्टिच केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सिल्क, कॉटन, नायलॉन, सिंथेटिक पॉलिस्टर, स्टेनलेस स्टील. ओके, सो दिस नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स दॅट इन्क्लूड स्टराईल नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स which is obtained from silk and cotton. Okay, then sterile linen suture, so linen thread is used. Then sterile polyamide sutures, that is nylon sutures, are used as a non-absorbable sutures.
Then sterile polyester sutures means sterylene thread is used. Then sterile braided sutures, then sterile stainless steel and silver sutures. ओके, सो ब्रेडेड सूचर्स जे आहेत ते मल्टिपल थ्रेड यूज करून प्रिपेअर केले जातात. ओके, सो एकदम फाईन गॉसचे मल्टिपल थ्रेड जे आहेत ते कंबाईन करून मग ब्रेडेड टाईप ऑफ सूचर्स प्रिपेअर केले जातात. अँड स्टराईल स्टेनलेस स्टील अँड सिल्वर सूचर्स विच आर threads which is obtained from the metals, right? So these are the certain examples which are obtained from the non-absorbable sutures. Okay, then another type of sutures are available that include the hemostatic type of sutures. Okay, so this hemostatic type of sutures, so hemostatic in the sense they just used to prevent the blood loss. Okay, so that includes the oxidized cellulose type of threads are used for this hemostatic purpose, and absorbable gelatin sponge. Okay, so absorbable gelatin sponge is used as an hemostatic type of sutures. Okay, so these are the several type of sutures. Okay, so कोणते टाईप आपण सुचर्सचे बघितलेले आहेत तर ॲब्झॉर्बेबल सुचर्स, नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स अँड हिमोस्टॅटिक टाईप ऑफ सुचर्स, राईट. देन ॲब्झॉर्बेबल सूचर्समध्ये आपण बघितलेलं आहे सर्जिकल कॅटगट आहे, त्याच्यामध्ये स्टराईल स्ट्रँड प्रिपेअर्ड फ्रॉम द कोलॅजन, हेल्दी ॲनिमल लाईक शीप, कॅटल्स. ओके, सो सर्जिकल कॅटगट जे आहेत ॲब्झॉर्बेबल टाईप ऑफ सूचर्स, सो दोज आर प्रिपेअर्ड फ्रॉम द कोलॅजन फायबर्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द शीप अँड कॅटल. ओके, सो ह्या ॲनिमल्सपासून त्यांच्या कोलॅजन फायबर्सपासून स्टराईल कॅटगट प्रिपेअर केले जातात. देन कांगारू टेंडन आहे विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द टेल्स ऑफ द कांगारू. कांगारूच्या शेपटीवर जे थ्रेड्स आहेत त्याच्यापासून कांगारू टेंडन्स प्रिपेअर केले जातात, म्हणजे कांगारूच्या शेपटीमध्ये जे टेंडन्स मसल प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यापासून हे कांगारू टेंडन्स ॲज अन ॲब्झॉर्बेबल सुचर प्रिपेअर केले जातात. देन सम सिंथेटिक पॉलिमर्स आहेत जे ॲक्ट्स ॲज अन ॲब्झॉर्बेबल पॉलिमर सुचर्स. ओके, म्हणजे हे जे थ्रेड्स आहेत सर्जिकल कॅटगट, कांगारू टेंडन्स, सिंथेटिक पॉलिमर्स विच आर गेट ॲब्झॉर्ब इन टू अवर बॉडी, राईट. सो सिंथेटिक पॉलिमर्समध्ये एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कंडेन्स्ड cyclic derivatives of glycolic acid with cyclic derivatives of lactic acid, high tensile strength degraded by the hydrolysis and absorbed by the tissues. Okay, म्हणजे हे जे थ्रेड्स आहेत सिंथेटिक टाईपचे विच हॅविंग अ हाय टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, अँड दोज आर डिग्रेडेड बाय द हायड्रॉलिसिसमुळे त्यांचं डिग्रेडेशन होतं बॉडीमध्ये अँड देन गेट ॲब्झॉर्ब बाय द टिश्यूज. ओके, so these are the absorbable type of sutures. If you see the non-absorbable type of sutures, so those sutures must be removed after the wound healing. मग ह्या टाईपचे जे सुचर्स आहेत ते जखम बरी झाल्यानंतर त्यांना त्या जखमेच्या पार्टवरून काय केलं जातं, जिथे स्टिचिंग केलेलं आहे तिथून त्यांना रिमूव्ह केलं जातं. ओके, सो त्याचा एक्झाम्पल आहे सिल्क सुचर आहे. सो स्पाइन और ट्विस्टेड फायबर इंटू अ सिंगल स्ट्रँड अँड स्मूथ अँड स्ट्रॉंग सुचर्स गेट फॉर्म. ओके, सो सिल्कपासून सुचर प्रिपेअर केले जातात, थ्रेड यूज केले जातात ॲज अन नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स. ओके, त्याच्यानंतर कॉटनचे थ्रेडसुद्धा ॲज अ नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर यूज केले जातात. सो युनिफॉर्म इन साईज यूज्ड इन क्रिटिकल पार्ट्स वेअर द स्ट्रेंथ ऑफ द सुचर्स रिक्वायर्ड फॉर लॉंग टाईम. ओके, मग कॉटन टाईपचे जे सुचर्स आहेत विच आर युनिफॉर्म इन साईज यूज्ड इन द क्रिटिकल पार्ट्स वेअर स्ट्रेंथ ऑफ द सुचर्स रिक्वायर्ड फॉर अ लॉंग टाईम. ओके, सो त्याच्यासाठी मग कॉटन टाईपचे जे थ्रेड्स आहेत ते ॲज अन सुचर यूज केले जातात विच इज नॉन ॲब्झॉर्बेबल इन नेचर. आणि नेक्स्ट जर आपण एक्झाम्पल बघायचं झालं नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर्स ते नायलॉन सुचर्स आहेत. ओके, सो दिस नायलॉन सुचर्स आर मायक्रोफिलामेंट्स ब्रेडेड इंटू अ स्ट्रँड, स्ट्रॉंग वॉटर रेजिस्टन्स यूज्ड इन द स्किन प्लास्टिक सर्जरी. ओके, मग हे नायलॉन सुचर्स आहेत विच आर मायक्रोफिलामेंट मीन्स दोज हॅविंग अ व्हेरी फाईन कॉज. ओके, सो दोज आर मायक्रोफिलामेंट्स विच आर ब्रेडेड इंटू अ स्ट्रँड्स. आणि मग असे काय केले जातात मायक्रोफिलामेंट्स जे आहेत ते मल्टिपल मायक्रोफिलामेंट यूज करून त्यांच्यापासून एक स्ट्रँड फॉर्म केले जाते, एक सुचर फॉर्म केलं जातं विच आर वॉटर रेजिस्टन्स यूज्ड इन स्किन अँड प्लास्टिक सर्जरी. ओके, स्किनची जी प्लास्टिक सर्जरी होते त्याच्यामध्ये हे नायलॉन सुचर्स जे आहेत ते ब्रेडेड फॉर्ममध्ये यूज केले जातात ॲज अ नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर. ओके, so these are the different type of sutures, absorbable, non-absorbable, and we have also shortly discussed about the hemostatic sutures. Okay, now next part is that sterilization. Okay, so various methods are used to sterilize the sutures. Okay, so these sterilizations are used to make
दॅट सुचर फ्री फ्रॉम द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, सो बॉडी पार्टला स्टिच करण्यासाठी, टिश्यूजला स्टिच करण्यासाठी हे सुचर्स यूज केले जातात. त्याच्यामुळे त्यांचं स्टरिलायझेशन करणं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, मग स्टरिलायझेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर त्या थ्रेडला पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री बनवलं जातं. ओके, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे त्या थ्रेडवर कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट नसले पाहिजेत. ओके, म्हणजे त्यांनी कोणतीही डिसीज कंडिशन बॉडीमध्ये अराईज केली पाहिजे नाही, यासाठी त्या थ्रेड्सला काय केलं जातं, स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, सो दे आर डिफरंट मेथड्स बाय विच द सुचर्स गेट स्टरिलाइज. त्याच्यामध्ये केमिकल स्टरिलायझेशन आहे, देन स्टरिलायझेशन विथ इरेडिएशन, देन स्टरिलायझेशन विथ हीट. ओके, सो ह्या डिफरंट मेथड्स आहेत, त्या यूज करून काय केलं जातं, त्या थ्रेडचं स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, फर्स्ट इज दॅट केमिकल स्टरिलायझेशन मेथड. ओके, सो स्टरिलायझेशन बाय आयोडीन सोल्युशन, लॉंग टाईम अँड टेलिडियस. ओके, टेडियस म्हणजे काय केलं जातं, केमिकल यूज करून त्या थ्रेडचं स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, सो स्पेसिफिकली आयोडीन सोल्युशन विच इज यूज्ड फॉर द स्टरिलायझेशन ऑफ थ्रेड्स. ओके, सो लॉंग टाईमसाठी त्या थ्रेडला आयोडीन सोल्युशनमध्ये डिप करून ठेवलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, सो दॅट आयोडीन सोल्युशन इज रिस्पॉन्सिबल टू रिमूव्ह ऑल द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज प्रेझेंट ऑन द थ्रेड्स. ओके, देन नेक्स्ट स्टरिलायझेशन मेथड इज स्टरिलायझेशन बाय heat. Okay, so sterilization, so this heat sterilization which involves two processes. Okay, and sutures are classified in two categories depending upon the heat resistance. Okay, so heat sterilization मध्ये दोन प्रोसेस यूज केले जातात. ओके, आणि सुचर्सला दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलं जातं डिपेंडिंग अपॉन देअर हीट रेजिस्टन्स कॅपॅसिटी. ओके, मग त्याच्यामध्ये बॉयलेबल सुचर्स आहेत आणि नॉन बॉयलेबल सुचर्स आहेत. ओके, फर्स्ट वी विल सी द बॉयलेबल. सो हीटिंग इन हाय boiling point liquid like toluene or xylene in glass tube which was sterilized in autoclave requires high temperature for drying. Sutures become stiff. Needle soaking in sterilized water before use. Okay, so boilable method मध्ये काय केलं जातं, तर जनरली हीटिंग इन हाय बॉइलिंग पॉईंट लिक्विड. ओके, सो असे लिक्विड्स यूज केले जातात की ज्यांचा बॉइलिंग पॉईंट आहे तो हाय आहे. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर टोल्यून आहे, झायलिन आहे. ओके, सो हे जे लिक्विड्स आहेत ते यूज केले जातात फॉर द स्टरिलायझेशन पर्पज, आणि जे थ्रेड्स आहेत ते त्याच्यामध्ये बॉईल केले जातात. ओके, गॅस ट्यूबमध्ये बॉईल केले जातात. सो विच वॉज स्टरिलाइज्ड इन ऑटोक्लेव रिक्वायर्ड हाय टेम्परेचर फॉर ड्राईंग. ओके, आणि जी ग्लास ट्यूब यूज केली जाते विच इज गेट स्टरिलाइज विथ द हेल्प ऑफ ऑटोक्लेव. ऑटोक्लेवमध्ये स्टरिलायझेशन केलं जातं ॲट हाय टेम्परेचर फॉर ड्राईंग. सुचर बिकम्स, मग बॉइलेबल मेथडने जे सुचर्सचं स्टरिलायझेशन केलं जातं त्याच्यानंतर सुचर्स जे आहेत, थ्रेड जे आहेत विच आर बिकम स्टिफ, कडक होतात. नीड सोकिंग इन स्टरिलाइज्ड वॉटर बिफोर यूज. ओके, मग त्याच्यामुळे जेव्हा आपण हे बॉयलेबल टाईप ऑफ सुचर यूज करणार असू तेव्हा त्यांना स्टरिलाइज्ड वॉटरमध्ये सोक करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, कारण का बॉयलेबल मेथडने स्टरिलायझेशन झाल्यामुळे ते सुचरचे थ्रेड जे आहे ते कडक होतात, स्टिफ होतात. ओके, सो त्याच्यामुळे यूज करण्यापूर्वी त्यांना काय केलं जातं, स्टरिलाइज वॉटरमध्ये सोक करून ठेवलं जातं, म्हणजे ते सॉफ्ट होतात, म्हणजे त्याने आपण स्टिचिंग करू शकतो. ओके, so this is all about the boilable method of sterilization. Okay, then next is non boilable method. Okay, so in this method suture in the foil pack or the plastic packet in alcohol with little water. Heated temperature should not be very high as it affect its quality. Okay, सो इथे नॉन बॉयलेबल टाईप ऑफ मेथड आहे, तिथे जास्त हीट अप्लाय केली जात नाही. ओके, सो काय केलं जातं, सुचर्सला फॉईलमध्ये पॅक केलं जातं किंवा प्लास्टिक पॉकेटमध्ये पॅक केलं जातं आणि त्याला अल्कोहोलमध्ये डीप केलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर मग वॉटर यूज करून हीट केलं जातं. ओके, टेम्परेचर मेंटेन केलं जातं विच इज नॉट ॲज मच हाय. ओके, खूप जास्त टेम्परेचर अप्लाय केलं जात नाही, कारण का त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो त्या सुचर्सच्या क्वालिटीवर पडू शकतो. ओके, सो ह्या मेथडने जे सुचर्सचं स्टरिलायझेशन केलं जातं त्याला नॉन बॉयलेबल मेथड असं म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट मेथड इज दॅट स्टरिलायझेशन मेथड इज इरॅडिएशन मेथड.
ओके. सो इरॅडिएशन मेथडमध्ये काय केलं जातं, तर एक्सपोजिंग द सुचर इन फायनली सील्ड कंटेनर टू इलेक्ट्रॉन पार्टिकल्स और गॅमा रेज फ्रॉम कोबाल्ट 60 स्टरिलायझेशन डोज 2.5 मेगारॅट्स. ओके. सो ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, तर रॅडिएशन रेज यूज केले जातात. ओके. सो काय केलं जातं, सुचरला एका फाईन कंटेनरमध्ये सील केलं जातं. ओके. आणि मग त्याला इलेक्ट्रॉन पार्टिकल्स किंवा गॅमा रेज जे आहेत त्यांना फेस करायला ठेवलं जातं, त्यांच्या एक्सपोजरमध्ये ठेवलं जातं. ओके. सो which is generally, so these electron particles or gamma rays which is released from the cobalt 60, right. आणि मग स्टरिलायझेशन डोस जो आहे तो 2.5 मेगारॅट्स एवढा मेंटेन ठेवला जातो इन द रॅडिएशन टाईप ऑफ स्टरिलायझेशन. ओके. सो दिस इज द अनदर मेथड ऑफ स्टरिलायझेशन फॉर द दिस सुचर्स. ओके. सो 3 मेथड्स आपण बघितलेले आहेत. स्टरिलायझेशन बाय केमिकल स्टरिलायझेशन, सो केमिकल यूज करून त्याच्यामध्ये आयोडीन सोल्युशन यूज केलं जातं. देन स्टरिलायझेशन बाय हीटने स्टरिलायझेशन करताना 2 परत फर्दर टाईप्सने स्टरिलायझेशन केलं जातं, बॉइलेबल अँड नॉन बॉइलेबल, राईट. आणि नंतरची थर्ड मेथड जी आहे ती स्टरिलायझेशन बाय इरॅडिएशन, दॅट इज रॅडिएशन रेज यूज करून सुचर्सचं स्टरिलायझेशन केलं जातं. ओके. सो दिस स्टरिलायझेशन जे केलं जातं, स्टरिलायझेशन शुड नॉट अफेक्ट द प्रॉपर्टीज ऑफ सुचर्स और देअर युटिलिटी. ओके. मग जेव्हा आपण स्टरिलायझेशन करणार आहोत सुचर्सचं, तेव्हा त्या सुचर्सच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, ओके, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, ओके, त्याच्यामध्ये कोणतेही अल्टरेशन्स येता कामा नये. ओके. अशी सुटेबल स्टरिलायझेशन मेथड जी आहे ती त्या सुचर्ससाठी सिलेक्ट केली जाते. ओके. जस्ट वेट. सो अशी प्रॉपर मेथड सिलेक्ट करून काय केलं जातं, हे सुचर्स लिगेचर्स जे थ्रेड्स आहेत विच इज यूज्ड फॉर द स्टिचिंग पर्पज, सिविंग पर्पज, सो त्यांचं स्टरिलायझेशन केलं जातं आणि मग त्यांना बॉडीमध्ये यूज केलं जातं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द, सो आतापर्यंत आपण सुचर्स म्हणजे काय, लिगेचर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्या डिफरंट प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर ते जे सुचर्स किंवा लिगेचर्स आहेत ते कोणत्या कोणत्या मटेरियलपासून ऑब्टेन केले जातात ते आपण इथे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे आपण डिफरंट टाईप्स बघितलेले आहेत, ॲब्झॉर्बेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल, हिमोस्टॅटिक, राईट. विथ एक्झाम्पल आपण हे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं स्टरिलायझेशनचा पार्ट बघितलेला आहे. ओके. नाऊ नेक्स्ट इज युजेस. मग हे सुचर्स जे आहेत त्याचं स्पेसिफिकली कशासाठी यूज होतो ते आपण इथे बघणार आहोत. सो डिपेंडिंग अपॉन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑल्सो डिझायर्ड इफेक्ट व्हेरियस सुचर्स आर इफेक्टिव्हली यूज अंडर द डिफरंट कंडिशन्स. ओके. सो डिफरंट टाईपचे सुचर्सचे थ्रेड्स आहेत, मग त्याच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत, ओके, किंवा त्यांचा जो काही डिझायर्ड इफेक्ट आहे त्या पर्टिक्युलर टिश्यूजवर, त्याच्यावरून काय केलं जातं की डिफरंट सुचर्स जे आहेत ते सिलेक्ट केले जातात आणि प्रॉपरली त्यांना यूज केलं जातं. ओके. आणि त्याच्यानुसार त्यांचे यूज जे आहेत ते डिफरंट आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल इथे मल्टिपल टाईप ऑफ सुचर्स आहेत. सिल्क आहे, नायलॉन आहे, कॉटन आहे, लिनेनचे थ्रेड आहे, कांगारू टेंडन्स आहेत, मेटॅलिक सुचर्स आहेत. ओके. सो आपण 1 बाय 1 बघूया. फर्स्ट सिल्क सुचर. सो सिल्क सुचर आर स्ट्रॉंग, स्मूथ, इनॅक्टिव्ह अँड ऑल्सो अवेलेबल इन व्हेरियस डायमीटर्स. ओके. मग सिल्कचे जे थ्रेड्स आहेत ॲज अन सुचर म्हणून कसे असतात, स्ट्रॉंग आहेत, स्मूथ आहेत, इनॅक्टिव्ह आहेत. ओके. इनॅक्टिव्ह मीन्स दे डज नॉट कॉजेस एनी टाईप ऑफ टॉक्झिक इफेक्ट ऑन द टिश्यूज, राईट. अँड ऑल्सो अवेलेबल इन व्हेरियस डायमीटर. ओके. सो डिफरंट डायमीटर सायझेसमध्ये सिल्कचे सुचर्स अवेलेबल असतात. ओके. सो द ब्रेडेड फॉर्म इज कॉम्पॅक्ट वन अँड हॅज अ स्पेशल ॲडव्हान्टेज ऑफ नॉट गेटिंग ट्विस्टेड व्हेन ड्रॉन थ्रू द बॉडी टिश्यूज. ओके. सो ब्रेडेड टाईपचे सिल्कचे सुचर्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं की मल्टिपल थ्रेड्स यूज करून एक फाईन थ्रेड असा फॉर्म केला जातो. सो ब्रेडेड फॉर्ममध्ये जर सुचर असेल तर जनरली त्याचे खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. सो दिस ब्रेडेड फॉर्म इज कॉम्पॅक्ट वन अँड हॅज स्पेशल ॲडव्हान्टेज दॅट इज नॉट गेटिंग ट्विस्टेड व्हेन ड्रॉन थ्रू द बॉडी टिश्यूज. ओके. म्हणजे बॉडी टिश्यूजला जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा त्याची गुंतण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी असतात. ओके. ब्रेडेड फॉर्ममध्ये जर आपण सुचर यूज केले. ओके. Then next is nylon suture. So nylon suture are strong enough and enjoy the merit of their utility in skin and plastic surgery. Okay. So nylon type of sutures आहेत which are specifically used for the skin and plastic surgery. Okay. So those are the very strong in nature and they having a
high strength. Okay, so that's why they are used into the skin and the plastic surgeries. Then cotton type of sutures, which is due to their low order of tissue reactivity, are preferred. Okay, so they are also less reactive with the tissues, so they are mostly preferred in multiple type of wound stitching. बट सफर फ्रॉम पुअर टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, बट अदर सुचर्ससोबत जर आपण कम्पेअर केलं तर कॉटनचे जे सुचर्स आहेत विच हॅविंग अ पुअर टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, म्हणजे ते जर आपण जास्त ताणून धरले तर ते ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो त्याच्यामुळे हाच एक त्याचा डिफेक्ट आहे. नाहीतर मल्टिपल टिश्यूजसोबत ते काय आहेत कंबाईन म्हणजे कम्पॅटिबल आहे. दे डज नॉट शोज एनी काइंड ऑफ रिॲक्टिव्हिटी, बट दे जस्ट सफर अ पुअर टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ सुचर्स बघितलं तर लिनेनचं आहे. सो लिनेन थ्रू व्हेरी मच इकॉनॉमिकल अँड क्वाईट इफेक्टिव्ह. ओके, सो लिनेनचे जे थ्रेड्स आहेत ॲज अँड सुचर्स विच आर मोर इकॉनॉमिकल, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत अँड क्वाईट इफेक्टिव्ह, लॅक इन युनिफॉर्म डायमीटर फॉर द प्रॅक्टिकल पर्पज. पण प्रॅक्टिकल पर्पज म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा आपण हे लिनेनचे थ्रेड ॲज अँड सुचर टिश्यू साठी स्टिचिंगसाठी जर यूज करू तर ड्यू टू देअर लॅक ऑफ युनिफॉर्म डायमीटर, सो त्याच्यामुळे ते स्टिच करताना देअर विल बी अ सम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स अरायजेस ओव्हर देअर. ओके, सो these are the uses about the linen. Then next is kangaroo tendons. So the kangaroo tendons are specially used in hernia, while metallic sutures are used in the surgery in general. Okay, सो हर्नियामध्ये स्पेसिफिकली कांगारू टेंडन्स जे आहेत ते स्पेसिफिकली यूज केले जातात. ओके ओके सो हर्निया डिसऑर्डरमध्ये काय होतं की जनरली आपल्या स्टमकमध्ये इंटेस्टाइनच्या ज्या डिफरंट टाईप ऑफ इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन. ओके, so they having a very long length. Okay, but they are adjusted into our abdomen region. Okay, so ते फोल्ड्समध्ये त्याचं कन्वर्जन होऊन त्यांना आपला जो ॲबडॉमिन रिजन आहे त्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे जो ट्रॅक्ट आहे तो बसवलेला आहे. राईट, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक ॲबडॉमिनल लेअर असते आणि त्याच्यानंतर आपली स्किनची लेअर असते. ओके, सो जनरली काय होतं की हे जे स्टमक किंवा इंटेस्टाईनचा जो सेव्हरल पार्ट आहे तो ॲबडॉमिनलच्या लेअरमधून बाहेर येतो. ओके, बल्ज फॉर्मेशन होतं, त्याला जनरली हर्निया डिसऑर्डर असं म्हटलं जातं. ओके, मग ह्या हर्नियामध्ये जनरली कांगारू टेंडन स्पेसिफिकली यूज केले जातात. ओके, आणि त्याला ट्रीट केलं जातं. ओके, आणि मेटॅलिक सुचर्स विच आर यूज्ड इन द सर्जरी इन जनरल. ओके, सो जनरल ज्या सर्जरीज आहेत मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये मेटॅलिक सुचर्स जे आहेत ते प्रिफरेबली यूज केले जातात. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ सुचर्स. ओके, सो आपण डिफरंट सुचर्स डिस्कस केलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे युजेस इथे डिस्कस केलेले आहेत. ओके, सो इथे सुचर्स आणि लिगेचर्स हा पार्ट जो आहे तो कवर केलेला आहे. ओके, सो आजच्या पार्टमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट कवर केलेला आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर सुचर्सची डेफिनेशन, लिगेचर्सची डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्याचं स्टेरिलायझेशनच्या मेथड्स, त्याचे डिफरंट टाईप्स. ओके, त्याच्यानंतर कोणत्या कशापासून हे सुचर्स प्रिपेअर केले जातात ते आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ते एक्झाममध्ये विचारलं जातं आणि त्याच्या युजेसवर सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो इथे आपला जो सेकंड पार्ट आहे लास्ट चॅप्टरचा सुचर्स अँड लिगेचर्स तो कंप्लीट झालेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो ह्या लास्ट चॅप्टरचा लास्ट पार्ट रिमेन आहे सर्जिकल ड्रेसिंग, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.